क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 18 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट आपण एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण विद्यार्थी मित्रांनो 18 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले अलगी ट्री कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? तर हे मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजचे प्रश्न पाहूया. देशातली पहिली कार्योन्मुख PM मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, हे तेलंगणात करण्यात आले. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. देशातलं पहिलं कार्योन्मुख PM मित्र पार्क वारंगल तेलंगणा येथे 10 मे 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. क्षेत्रफळ व खर्च 1327 एकर आणि खर्च किती आहे? 1695 कोटी एवढा खर्च आहे. संकल्पना 5F म्हणजे फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन. रोजगार 24,400 पेक्षा जास्त प्रत्यक्ष रोजगारची संधी मिळेल. एकूण प्रकल्प देशात एकूण 7 पार्क मंजूर करण्यात आलेले. पहिले एक महाराष्ट्रात, गुजरात, कर्नाटक, UP, MP, तामिळनाडू आणि तेलंगणा येथे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 16 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन 16 मेला. आयोजक युनेस्को. इतिहास 16 मे 1960 रोजी थिओडोर मेमन यांनी लावलेला पहिला यशस्वी लेझर शोधाच्या स्मरणार्थ. सुरुवात 2018 पासून. उद्देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि सुसंस्कृत प्रकाशाचे महत्त्व अधोरेखित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, मे 2026 मध्ये भारत आणि UAE यांच्यात झालेल्या ऐतिहासिक करारानुसार किती कोटी रुपयाची गुंतवणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 40,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारत UAE गुंतवणूक करार मे 2026 मध्ये $5 अब्ज सुमारे 42,000 कोटी एवढा. बँकिंग क्षेत्र ENDB बँकद्वारे $3 अब्ज. पायाभूत सुविधा ADIA द्वारा $1 अब्ज एवढी गुंतवणूक. वित्तीय क्षेत्रात IHC कंपनीद्वारे $1 अब्ज एवढी निधी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. विशेष प्रकल्प गुजरातमध्ये वाडीनार येथे शिप रिपेअर क्लस्टरची उभारणी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातलं पहिलं मानव हत्ती संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे झारखंड या राज्यात स्थापन केलं जाणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. देशातलं पहिलं मानव हत्ती संशोधन केंद्र झारखंड येथे. ठिकाण कुठलं आहे? झारखंडमधलं पलामू व्याघ्र प्रकल्प येथे. तंत्रज्ञान मानव आणि हत्तीमध्ये संघर्ष कमी करण्यासाठी त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी इथे कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित प्रणालीचा वापर केला जाईल. विशेष पलामू व्याघ्र प्रकल्प हा प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापन झालेला देशातला पहिला 9वा व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मनोज अग्रवाल यांची नुकतीच कोणत्या राज्याचे मुख्य सचिवपदी म्हणजे चीफ सेक्रेटरीची यापदी नियुक्ती झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो राज्य आहे पश्चिम बंगाल. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मनोज अग्रवाल यांचे पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य पश्चिम बंगाल हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 1990 बॅचचे पश्चिम बंगाल कॅडरचे IAS अधिकारी आहेत. कोणाची जागा घेतील? तर दुष्यंत नारियाल यांची जागा घेतील. पूर्व अनुभव पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणून त्यांनी यशस्वी कार्य पार पाडला.
त्यानंतर पुढला प्रश्न, अपनापन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या नेत्याचे आत्मचरित्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आत्मचरित्र आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अपनापन आत्मचरित्र. लेखक व नेते शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री व मध्य प्रदेश सरकारचे आज ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत मध्य प्रदेश राज्याचे. स्वरूप आत्मचरित्र. सार्वजनिक जीवन व राजकीय प्रवास. मुख्य 3 विषय. 3 दशकाहून अधिक काळातील आठवणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे अनुभव. प्रकाशन केव्हा झालं विद्यार्थी मित्रांनो? मे 2026 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकावर पण प्रश्न येतो, तर ही अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली खाजगी लष्करी विमान उत्पादक कंपनी कोठे विकसित होत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वडोदरा गुजरात येथे विकसित होत आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारताची पहिली खाजगी लष्करी विमान फॅक्टरी, ठिकाण वडोदरा गुजरात येथे. कंपनी काय? टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स. भागीदारी टाटा ॲडव्हान्स सिस्टम आणि एअरबस यांची भागीदारी. विमानाचा प्रकार C-295 लष्करी वाहतूक विमान. वैशिष्ट्य, भारताच्या संरक्षण इतिहासात पहिलाच खाजगी लष्करी विमान उत्पादन प्रकल्प. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच चर्चेत असलेला कालभैरव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा AI आधारित लढाऊ विमान आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कालभैरव AI लढाऊ विमान. स्वरूप, भारताचे पहिलं स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित लढाऊ विमान. अत्याधुनिक ड्रोन. निर्मिती कंपनी फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस FWDA, भारतीय खाजगी कंपनी. नवीन युरोपमधले पोर्तुगाल येथे स्केच पिक्सल कंपनीच्या भागीदारीत यांचे उत्पादन केंद्र सुरू होणार आहे. मोहीम ऑपरेशन 777. जागतिक स्तरावर 7 खंडातील 77 देशांमध्ये भागीदारीचे लक्ष्य. क्षमता, सलग 30 तासपेक्षा जास्त उडान आणि 3000 किमी मारा करण्याची क्षमता आणि अचूक वेधासाठी AI टार्गेट रिकग्निशन तंत्रज्ञान आहे. अत्यंत महत्त्वाचा हा लढाऊ विमान आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये येथे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, लडाखमध्ये चांगथांग प्रदेशात किती फूट उंचीवर सिंचन कालव्याचे नवीन उपक्रम सुरू करण्यात आलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही 14,000 फूट एवढा उंचीवर आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. लडाख सिंचन कालवा उपक्रम 14,000 फुटापेक्षा जास्त उंचीवर अत्यंत दुर्गम भागात. ठिकाण चांगथांग प्रदेश, लडाख येथे. पाण्याचा मुख्य स्रोत यायासो सरोवर. कालव्याचे नाव व लांबी माहे तोकेपो राधो सिंचन कालवा. विद्यार्थी मित्रांनो, प्रोनाउन्सिएशन उच्चारण तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. लाभ, माहे गावातील सुमारे 100 एकर शेतजमीनला पाणी पुरवठा करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताने नुकतेच खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे? तर ती संस्था विद्यार्थी मित्रांनो, कॉमन कायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कॉमन कायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड CCDB बोर्ड. अध्यक्ष, भारताची 2026 ते 2028 या 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी अध्यक्षपदाची निवड झालेली आहे. मुख्य कार्य, जागतिक स्तरावर IT उत्पादनांच्या सायबर सुरक्षा मानकाचे प्रमाणीकरण म्हणजेच सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेशन करणे. मूळ संस्था हे कॉमन कायटेरिया रिकग्निशन अरेंजमेंट चे तांत्रिक अंग म्हणजे टेक्निकल आर्म्स आहे. नियम, एखादी चाचणी सर्वत्र स्वीकार. एका देशातली सुरक्षा प्रमाणपत्र सर्व 31 सदस्य देशात मान्य असणार आहे. भारतीय मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. घोषणा, तायको जापान येथे आंतरराष्ट्रीय बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला सायबर सुरक्षामध्ये एक मोठं यश याद्वारे मिळालेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्ती. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर आपण नियुक्त्या पाहूया. प्रवीर रंजन
महासंचालक CISF, अनु गर्ग मुख्य सचिव ओडिशा, नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा, शत्रुजीत सिंह कपूर महासंचालक ITBP, उषा जानकी रमन कार्यकारी संचालक RBI, हर्ष सिंघवी उपमुख्यमंत्री गुजरात, लुकास फिलिप अध्यक्ष इंटरपोल, संदीप प्रधान पूर्णवेळ सदस्य सेबी, राकेश अग्रवाल महासंचालक NIA, अनंत गोइका अध्यक्ष फिक्की, प्रवीण वशिष्ठ विजिलन्स कमिशनर CVC, रवींद्र कुमार अग्रवाल भारतीय अन्न महामंडळ FCIचे नवीन अध्यक्ष, सुनित्रा पवार महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री, न्यायमूर्ती विक्रमनाथ नॅशनल विधी सेवा प्राधिकरण नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष, न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणजे CGI, संजय गर्ग भारतीय मानक ब्युरो BIS याचे नवी संचालक, विवेक चतुर्वेदी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क महामंडळ यांचे नवीन अध्यक्ष, B साईराम CMD कोल इंडिया याचे अध्यक्ष, राजीव वर्मा मुख्य सचिव दिल्ली, शांता रंगस्वामी अध्यक्ष इंडियन क्रिकेट असोसिएशन, AK बालसुब्रमण्यम अध्यक्ष ॲटॉमिक एनर्जी रिसर्च ब्युरोचे, मनाली मरकन क्षीरसागर कुलगुरू नागपूर विद्यापीठ, अत्यंत महत्त्वाची पहिलं महिला कुलगुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. नितीश कुमार आता कोण म्हणलेले आहेत राज्यसभाचे सदस्य आहेत, आधी का होते मुख्यमंत्री बिहारचे. तर विद्यार्थी मित्रांनो आताचे मुख्यमंत्री कोण आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. CP राधाकृष्ण उपराष्ट्रपती भारत, प्रवीण कुमार महासंचालक BSF, निर्मल मिडा अध्यक्ष एस्चॉमचे, विजेंदर सिंग सदस्य एशियन बॉक्सिंग काउन्सिल, रवींद्र कुमार अग्रवाल CMD फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विश्वजीत साय नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट, संगीत बरुआ पिशारुती अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रवीण कुमार श्रीवास्तव मुख्य सतर्कता आयुक्त CVC, शेफाली वर्मा हे ब्रँड अँबॅसिडर आहे हरियाणा राज्य महिला आयोगचे, TCA कल्याणी नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट CGA, वीरेंद्र वत्स महासंचालक NCC, एअर मार्शल नागेश कपूर उपप्रमुख भारतीय वायुसेना, राजकुमार गोयल मुख्य माहिती आयुक्त CIC, अकाई पद्मशली सदस्य सर्वोच्च न्यायालय समिती. तर विद्यार्थी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची नियुक्ती आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये इथूनच प्रश्न नियुक्तीबद्दल येईल, तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, दक्षिण कोरियाच्या पहिला ह्युमनाइट रोबोट भिक्खूचे नाव काय आहे. तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या पर्यायाच्या मधून एक अचूक उत्तर आहे, तर त्या उत्तराला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकलं तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे सिरीज घेत आहोत डेली करंट अफेअरची सिरीज, हे तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.